ची मोठी अपडेट पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावरून आता घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले। या घडीची मोठी बातमी आहे, प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना भेटतील असं आपल्याला कळलेलं होतं थोड्याच वेळात आणि प्रमुख नेते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे। छगन भुजबळ हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं या आग्रही मागणीसाठी तसा प्रस्ताव देण्यासाठी नेते भेटतील असं कळलेलं होतं। त्यानुसार आता छगन भुजबळ वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। पाहूया आता कोणकोणते नेते येतात आणि तिकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात। अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार झाले आणि आता घडामोडींनी वेग घेतलेल्या राजकीय घडामोडी या वेगाने घडताना पाहायला मिळतात। निलेश बुधावले पुन्हा एकदा अपडेट देतील। निलेश, जशी बातमी आलेली होती आता प्रमुख नेते पोहोचतात आणि पुन्हा एकदा सविस्तर प्रस्ताव देण्यात येईल मुख्यमंत्र्यांना। निलेश, अश्विन, खरं तर छगन भुजबळ उशिरा पोहोचल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। ऑलरेडी वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, ही सर्व वरिष्ठ मंडळी जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि सध्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा होताना दिसते। आजच्या या बैठकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांना या असाव्यात। यासोबतच राष्ट्रीय अध्यक्षपद जे पक्षांतर्गत ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यावर कुठेतरी प्रफुल्ल पटेल यांना पद दिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीची सध्या पक्षातील नेत्यांची भूमिका आहे। सध्या उपमुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने ही सर्व मंडळी जी आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटतायत आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदासंदर्भात घेण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कालच दुपारी आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार या सहयोग सोसायटी इथं त्यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी असताना सर्व राष्ट्रवादीतले हे प्रमुख 4 जे नेते आहेत ते त्या ठिकाणी गेले होते। त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ होते, भुजबळ साहेब, छगन भुजबळ होते, त्यासोबत धनंजय मुंडे होते, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, हे 5ही नेते पवारांना कुठेतरी उपमुख्यमंत्री पदासंदर्भात त्या ठिकाणी त्यांना भूमिका मांडली होती। त्यानंतर तातडीनं ही सर्व मंडळी मुंबईला आली, मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा त्यांना भेट घेतली आणि आता पुन्हा एकदा ही सर्व मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटून उपमुख्यमंत्री पदासंदर्भाचा जो निर्णय आहे तो घेण्यासंदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करू शकतात। सध्या सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये आहेत। सुनेत्रा पवारांची बाजू जी आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये, मात्र सुनेत्रा पवार आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं मर्जर करण्यासंदर्भात जी काही प्रक्रिया सुरू होती त्याच्यामध्ये अजित पवार आघाडीवर होते। त्यामुळे आता अजित पवारांनी जी भूमिका घेतली होती ती सुनेत्रा पवार पुढे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता सुनेत्रा पवार आणि आज दोन्ही राष्ट्रवादीचे पवार कुटुंबियातले नेते जे आहेत ते एकत्रित बसणार आहेत, ते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री पद असेल किंवा राज्यसभेच्या संदर्भातली जी चर्चा सध्या चालू आहे पार्थ पवारांच्या अनुषंगानं, अशा सगळ्या चर्चांसंदर्भामध्ये निर्णय होताना आपल्याला दिसणार आहे। सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मर्जर नको याच भूमिकेत असताना दिसत आहेत आणि त्यामुळेच ते उपमुख्यमंत्री पद, राष्ट्रीय अध्यक्षपद या अनुषंगाने चर्चा करून आता निर्णय देखील घेताना दिसत आहेत। आणि याचा पहिला टप्पा म्हणजेच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं यासाठी ही सर्व मंडळी जी आहेत ती वर्षी निवासस्थानी पोहोचलेत आणि राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भामध्ये जो निर्णय घ्यायचा आहे प्रफुल्ल पटेलांच्या अनुषंगानं, त्या संदर्भात देखील आमदारांची, पक्षातील राज्यसभेचे खासदार असतील, पक्षातील वेगवेगळे पदाधिकारी असतील, सरचिटणीस असतील, या सर्वांची एकत्रित एक बैठक घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भातला जो निर्णय आहे तो देखील कुठेतरी जाहीर करण्यासंदर्भामध्ये प्रयत्न जे आहेत ते या प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांचे सुरू असल्याचं दिसत आहे। आता या सगळ्या गोष्टींना पवार कुटुंबीय कशा पद्धतीनं भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खास करून शरद पवारच अंतिम निर्णय मर्जर संदर्भात घेतील, त्यामुळे शरद काय मांडतायत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचं भविष्य पक्ष आता या प्रश्नांची उत्तरं येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला मिळताना दिसतील। अश्विन, निलेश, जसं तू सांगतोयस प्रमुख नेते तर पोहोचलेले आहेत आता वर्षा बंगल्यावर निवासस्थानी। सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे ठेवण्यामागे या नेत्यांचा किंवा एकूण रणनीती काय असू शकते? कारण आपण पाहिलेलं होतं की राष्ट्रवादी जो पक्ष, जे घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेलेलं होतं आणि राष्ट्रवादी मूळ पक्षाचं नाव देखील अजित पवारांकडे होतं, पर्यायाने पक्षाची आणि राज्यातल्या सत्तेची सगळी सूत्र अजित पवारांकडे होती आणि आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करण्यामध्ये काय नेमकी भूमिका, काय हेतू, काय पुढची रणनीती असू शकते या नेत्यांची? कशी गणितं असतील, कशी गणितं बदलतील? निलेश, अश्विन, सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं आहे ते कार्यकर्त्यांपासून सर्वांना मान्य होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळी भूमिका घेतली, त्याच्यावर विश्वास पद्धतीची भूमिका अजित पवारांसोबत जाणाऱ्यांची होती। त्यामुळे अजित पवारांनंतर कोणी आपली भूमिका, कोण निर्णय घेऊ शकतं किंवा कोणाचं नेतृत्व मान्य होऊ शकतं तर ते सुनेत्रा पवारांचं मान्य होऊ शकतं, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे। माध्यमांमधून आपण पाहतोय
कार्यकर्ते नेते समोरील स्वतः म्हणतायत सुनेत्रा पवारांना आणि त्यामुळे निलेश, तुला थोडंसं थांबवतो मी. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, प्रमुख नेते आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि चर्चेला सुरुवात झाली असं कळतंय. निलेश, एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग छगन भुजबळ असतील हे नेते पोहोचलेले आहेत आणि एकूणच जी खाती अजितदादांकडे होती त्याच्या संदर्भात नेमका काय निर्णय होणार हे बघावं लागणार आहे. कारण की या संदर्भातलं पत्र देखील अजित पवारांच्या खात्यासंदर्भातल्या संदर्भात देखील पत्र जे आहे ते आपल्याला देताना हे नेते पाहायला मिळतील. प्रामुख्यानं जर का पाहायचं तर कुठेतरी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं किंवा त्यांच्याचकडे ते पद असावं अशा प्रकारची मागणी देखील राष्ट्रवादीमधनं आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहेत. मात्र कुठेतरी दोन गट दिसत आहेत आणि त्या अनुषंगानंच हे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत ते मुख्यमंत्री यांच्या भेटीला आता दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण हे आपल्याला बदलताना येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्याच संदर्भातली पाऊलं ही म्हणावी लागतील. अभिषेक, जसं आता मी निलेशला विचारत होतो तोच मुद्दा, हा प्रस्ताव ठेवण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करण्यामागे या प्रमुख नेत्यांची काय रणनीती येणाऱ्या काळामध्ये? खास करून आपण पाहिलेलं होतं की अजित पवारांकडे पक्षाची सूत्र, राज्यातल्या सत्तेची सूत्र, कारण ते उपमुख्यमंत्री होते आणि इतका प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे होता. आता हीच सूत्र सुनेत्रा पवारांकडे जावी असं ठरवण्यामागे या पक्षाची किंवा या प्रमुख नेत्यांची काय रणनीती असू शकते? पुढचं राजकारण, पुढची समीकरणं कसे असू शकतात यामुळे? एकूणच यामध्ये दोन गट पाहायला मिळतात. राष्ट्रवादीमध्ये अनेक जणांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचं दिसतं, तर दुसरीकडे अनेक जणांकडनं असं देखील बोलून दाखवलं जातं की राष्ट्रवादी ही एकत्र यायला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या बैठकांचे सिलसिले आपल्याला येत्या काळामध्ये होताना दिसतील. एकूणच कुठेतरी विरोध हा दिसतो आहे कारण की एकूण जे ज्येष्ठ नेते आहेत ते थेटपणे शरद पवारांच्या विरोधात जाऊन उभे ठाकल्याचं दिसलेलं होतं. अनेकदा आपल्याला या संदर्भात टीका देखील होताना पाहायला मिळालेली होती. एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले गेलेले होते आणि त्याच अनुषंगाने दोघही पक्ष किंवा दोन गट हे एकत्र येतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच हे दोन गट दिसत आहेत ज्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचा देखील याला कुठेतरी विरोध दिसतो आहे की विलिनीकरण व्हावं आणि त्यामुळेच एकूणच अजितदादा हे एकमेव नेते होते की ज्यांच्याकडनं आपल्याला कुठेतरी या संदर्भात पुढाकार घेतल्याचं देखील दिसलेलं होतं. त्यांच्याकडनं हे दोन्ही पक्ष एकत्र यावे याच्यासाठी प्रयत्न झालेले होते आणि त्याच प्रकारे आपल्याला महानगरपालिकेमध्ये देखील एकूणच तसे संकेत देखील आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये जर का या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांकडनं याला विरोध होत असेल तर पवार कुटुंबियाकडनं कशा प्रकारे या सगळ्याला उत्तर दिलं जात आहे किंवा काय भूमिका घेतली जात आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. एकूणच अजित पवार यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे एकूणच आज तिसरा दिवस आणि अशात कुटुंबाकडनं या संदर्भात कधी निर्णय घेतला जातोय हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. राजकारण कुठं थांबत नाही हे देखील यामधनं स्पष्ट होतं आणि तशाच प्रकारचं राजकारण होताना सध्याला तरी परिस्थिती दिसते आहे. अजित पवारांना जाऊन 3 दिवस झाले आहेत मात्र राजकारणाला हा अवधी नसतो आणि त्याच प्रकारचं सध्याला राजकारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये होताना दिसतंय. अभिषेक, तू जसं सांगतोयस की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी आहे. प्रामुख्याने खातीही अजित पवारांकडे जी होती, महत्वाची खाती होती, अर्थ खात्यासारखं खातं असेल किंवा अन्य खाती, तर त्या खात्यांच्या अनुषंगाने देखील आज खात्यांच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. उपमुख्यमंत्री पदासंदर्भात काही ठोस ठरू शकतं का? दोन्हीवर आज चर्चा अपेक्षित आहे. अभिषेक, नक्कीच एकूणच सध्याला जर का पाहायचं तर अर्थसंकल्प आपल्याला हे अजितदादा सादर करताना पाहायला मिळणार होते 6 मार्च रोजी. मात्र एकूणच अजितदादा यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर नेमकं या संदर्भात अभिषेक, तुला थोडंसं थांबवतो मी. राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सर आता आपल्यासोबत आहेत. आसबे सर, आपण बघितलं की 2 दिवस झाले, काल अंत्यसंस्कार झाले अजित पवारांवर आणि रात्रीपासूनच घडामोडींनी वेग घेतला आणि आता थेट नेते पोहोचतात, वर्षा बंगल्यावर सुनेत्रा पवारांच्या नावाचा आग्रह धरतात. या घडामोडींकडे कसं पाहायचं आसबे सर? कारण आमदारांची तशी मागणीच होती ना, राष्ट्रवादीचे जे कोणी आमदार आहेत निवडून आलेले, म्हणजे नेते जरी बाजूला काढले तरी आमदारांची अशी मागणी होती की सुनेत्रा पवार यांच्याकडेच नेतेपद द्यावं आणि अर्थमंत्रीपद द्यावं अशी एक आमदारांची मागणी आहे. म्हणजे बाकी कुणाला देण्यापेक्षा म्हणजे तटकरींना देणं किंवा तटकरींना नेता निवडणं
यापेक्षा ते त्यांच्या घरातच द्यावं अशी आमदारांची मागणी आहे. आणि तसा निर्णय काल तिथे बारामतीमध्ये जे कोणी राष्ट्रवादीचे आमदार जमले होते हम्म. त्यांनी ती भूमिका जी आपली आहे ती प्रफुल्ल पटेल, भुजबळ आणि तटकरे यांच्या कानावर घातलेली आहे. त्यामुळं आता ती जी काही भूमिका आहे ती ते मुख्यमंत्र्यांना सांगतील अशी अपेक्षा आहे. पण आजबे सर, जसं तुम्ही सांगताय की सर्व आमदारांची, प्रमुख आमदारांची आणि नेत्यांची ही मागणी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांना करण्यात यावं. सध्याची राजकारणामधली, सध्याची राज्यातल्या सत्तेतली गणितं पाहिली तर 3 पक्षांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या पक्षाचे देखील सायझेबल आमदार आहेत सत्तेमध्ये. सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करण्यामागे, म्हणजे काल अजित पवारांचं ज्या अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार झाले, नेमका हेतू या सगळ्या मंडळींचा काय आहे? सुनेत्रा पवारांचंच नाव पुढे करण्यामागे काय त्याच्यामुळे राजकीय समीकरणं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात? आणि याचा दुसरा अर्थ असा पण घ्यायचा का की सध्याच्या काळात विलिनीकरण मग होणार नाही किंवा लांबणीवर आहे विलिनीकरण? वेगळा मुद्दा आहे तो. पण आता जी लोक आमदारांची जी काही भूमिका आहे ती भूमिका अशा पद्धतीची आहे की अजित पवार आता गेल्यानंतर त्या ठिकाणी हे जे भुजबळ असतील किंवा तटकरे असतील किंवा आणखीन कुणी असेल ते त्यांच्या हातात सत्ता त्यांच्या हातात नेतृत्व देण्यापेक्षा ते अजित पवारांच्या घरातच द्यावं आणि सुनेत्राबाईंकडे द्यावं असा एक त्यांचा आग्रह आहे. आणि काय हा असा आग्रह आहे माहिती नाही, परंतु हे तिन्ही नेते जे आहेत हे बीजेपी बरोबर कायमची तडजोड करणं किंवा बीजेपी बरोबर सत्तेत राहणं या विषयावर ठाम आहेत. बरं. आणि आमदारांची भूमिका तशी असली नसली तर, म्हणजे आमदारांची भूमिका इतकी ठाम असेलच अशातला भाग नाही. कारण शरद पवारांची भूमिका किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या गटाची भूमिका अशी आहे की आपण एकत्र यावं. आता एकत्र यावं तर यामध्ये पेच असा आहे की सत्तेबरोबर राहून एकत्र यावं की कसं एकत्र यावं. खरंय, खरंय, बरोबर. असा तो मोठा पेच आहे त्याचा, गुंतागुंत आहे. खरंय, ती गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत काय अशी पटकन सोडवता येणार नाहीये. त्यामुळं तो काही दिवस हे चालूच राहील असं मला वाटतं. आजबे सर, धन्यवाद. आपण खूप सविस्तरपणे विश्लेषण केलं त्याच्याबद्दल. राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आता आपल्यासोबत आहेत. चोरमारे सर, आजबे सरांनी जो मुद्दा सांगितला तोच पुढे नेण्याच्या दृष्टीने तुम्हाला विचारतो की ज्या पद्धतीने सध्या घडामोडी घडतायत आणि नेते थेट पोहोचतायत, सुनेत्रा पवारांचं नाव पुढे करणार असं कळतंय, आग्रही मागणी आहे, काही प्रमुख मंडळींनी देखील केलेली आहे. पण सुनेत्रा पवारच हेच नाव पुढे करण्यामागे या नेत्यांचा नेमका काय हेतू? पक्षावर, सत्तेवर अंकुश ठेवणं हा या नेत्यांचा असू शकतो हेतू? नाही, पहिली गोष्ट ही मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेली आहेत हे ठीक आहे, पण ते सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव घेऊन गेलेत या संदर्भात अधिकृत आपल्याकडे माहिती नाही. त्यामुळं मला वाटतं अशी अधिकृत माहिती नसताना तोच विषय घेऊन गेले असतील असं आपण त्यावर ते गृहीत धरून चर्चा करण्यात अर्थ नाही. पण एक गोष्ट आहे, गेले 2 दिवस कालपासून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येऊ लागलंय. त्याचं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस हा एकखांबी तंबू अजित पवारांच्या नेतृत्वाखाली उभा असलेला होता. बाकी सगळे त्याचे नेते हे जिल्हा पातळी पुरती मर्यादा असलेले होते. मास लीडर कुणी नव्हता. आणि पक्षाला कुणीतरी नेता लागतो आणि नेता आवश्यक असताना मग तो नेता स्वाभाविकपणे पवार कुटुंबातलाच असू शकतो. पवार कुटुंबाच्या बाहेरचा हा नेता असू शकत नाही. मग आताचा पर्याय काय असू शकतो? बाबा, अजितदादांचे वारस म्हणून जय किंवा पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. सुनेत्रा पवार आता खासदार आहेत, राज्यसभेच्या खासदार आहेत. तर त्या आता एकूण जर आत्ता असलेल्या नेत्यांच्यापैकी कुणाचं नाव पुढे आणलं तर पक्षात असंतोष होऊ शकतो, त्याला विरोध होऊ शकतो, पक्षातली गटबाजी चव्हाट्यावर येऊ शकतो. तर अशा परिस्थितीत आत्ताच्या घडीला एक तात्पुरती अरेंजमेंट म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आणलं तर त्याला पक्षातल्या कुणाचाही विरोध राहणार नाही. मला वाटतं पक्षाची एकसंधता टिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण आत्ता नाव आणायचं झालं तर कोण छगन भुजबळ यांचं नाव पुढे येऊ शकतो, फार तर प्रफुल्ल पटेल नाही, सुनील तटकरे यांचं नाव पुढे येऊ शकतं. या व्यतिरिक्त त्या पक्षात राज्यभर रेंज असलेला नेता आताच्या घडीला दुसरा कोणी नाही. नक्कीच. त्यामुळे मला वाटतं ते आता सुनेत्रा पवारांचं नाव घेऊन पुढे येऊ शकत असतील.
पण त्याचबरोबर अधिकृत माहिती आल्यानंतर आपल्याला तपशीलवार बोलता येईल. धन्यवाद चोरमारे सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा या घडीची मोठी अपडेट आहे. वर्षा बंगल्यावर प्रमुख नेते राष्ट्रवादीचे पोहोचलेले आहेत. सुनील तटकरे आहेत, छगन भुजबळ आहेत, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल आहेत. आणि पाहावं लागेल आता की नेमकी काय चर्चा होते. ठोस माहिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येऊ शकते. मात्र उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा आग्रह या नेत्यांनी धरल्याचं कळतंय. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. काल रात्रीपासून घडामोडींनी वेग घेतलेला आहे आणि आता दुपारी देखील ही जी बैठक होते त्यामध्ये देखील प्रामुख्याने हाच मुद्दा असू शकतो. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्टता याबद्दल अधिक येईल. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच ही सूत्र जावीत उपमुख्यमंत्री पदाची अशी आग्रही मागणी या नेत्यांची असल्याचं कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.